परा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. तुम्हा सर्वांचे श्री स्वामी भक्ती या चॅनलमध्ये स्वागत. सर्वांना श्री स्वामी समर्थ. 23 नोव्हेंबर रोजी प्रबोधिनी एकादशी आहे, म्हणजेच कार्तिकी एकादशी. या एकादशी दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत. त्या सेवा कशा पद्धतीने करायच्या आहेत, कोणती सेवा करायची आहे, त्याचे महत्त्व काय, याविषयी आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे. आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळील बेल आयकॉन नक्की प्रेस करा. म्हणजे आपल्या चॅनलवर जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. आषाढी एकादशीला भगवान श्रीकृष्ण विष्णू हे निद्रा अवस्थेत जातात आणि कार्तिकी एकादशीला ते जागे होतात असे मानले जातात. हा जो 4 महिन्याचा कालावधी आहे, या 4 महिन्याच्या कालावधीला आपण चातुर्मास म्हणून ओळखला जातो. भगवान कृष्ण विष्णूंचे आपण जे अवतार आहेत त्यांची आपल्याला यावेळेला सेवा करायची आहे. मग ते श्रीराम असू देत, बाळकृष्ण असू द्यात, विठ्ठल असू द्यात, विष्णू असू द्यात किंवा आपले स्वामी महाराज असू द्यात, आपल्याला यांची सेवा या एकादशीला करायची आहे. कारण ही जी एकादशी आहे याला खूप असं महत्त्व आहे. एकादशीला तुम्ही कोणतीही सेवा करा, उपासना केला तर त्याचे पुण्य आपल्याला अनंत पटीने आपल्या पदरात पडत असते. तर आपल्याला काही सेवा करायच्या आहेत, आपल्याला उपवास देखील या दिवशी करायचे आहे. कारण या 2 एकादशी आहेत, जी कार्तिकी एकादशी आणि जी आषाढी एकादशी आहे, या 2 एकादशींना खूप महत्त्व आहे. तुम्ही 12 महिन्यातील कोणतीही जर एकादशी केला नाही तरी चालेल, पण या 2 एकादशींचा उपवास आपल्याला अवश्य करायचा आहे. तर आपल्याला सेवा काय करायची आहे, तर आपल्याला भगवान विष्णूंची या एकादशीला सेवा करायची असते. तर भगवान विष्णूंचे जे रूप आहेत, यातील बाळकृष्णांची किंवा विठ्ठलांची, श्रीरामांची आपल्याला सेवा करायची आहे. या दिवशी आपल्याला बाळकृष्णांच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे. जेव्हा आपण बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करतो तेव्हा आपल्याला एक वेळा पुरुष सूक्त आणि एक वेळा श्री सूक्त म्हणत आपल्याला त्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. ज्यांना संतानप्राप्ती होत नाही त्यांनी संतानप्राप्तीसाठी दोघांनीही अभिषेक करायचा आहे बाळकृष्णांच्या मूर्तीवर, आणि जे काही तीर्थ आहे ते दोघांनीही त्यावेळेला प्यायचं आहे. ही सेवा तुम्ही करून पहा. डॉक्टरांसोबत, विज्ञानासोबत आपल्याला या सेवा देखील करायच्या आहेत. नक्कीच तुम्हाला याचे जी काही फलप्राप्ती आहे निश्चितच मिळेल. तर या दिवशी आपल्याला सर्वात महत्त्वाचे बाळकृष्णांच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे. विठ्ठलाची मूर्तीवर अभिषेक करा, बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करा. तुम्हाला जे तुमच्याजवळ मूर्ती आहे, फोटो आहे, त्याच्यावर आपल्याला अभिषेक करायचा आहे. एक वेळा पुरुष सूक्त आणि एक वेळा श्री सूक्त म्हणत. आणि जे तीर्थ बनतं ते घरातील सर्वांनी घ्यायचं आहे. आता त्याच दिवशी आपल्याला तुळशीचे पत्र आपल्याला अर्पण करायचे आहे. तर तुळशीपत्र अर्पण करण्यासाठी आपण आदल्याच दिवशी आपल्याला तुळशी तोडून ठेवायची आहेत. एकादशी दिवशी आपल्याला तुळस तोडायची नाही. एकादशी दिवशी तुळस लावायची असते, त्यामुळे एकादशीला तुळस तोडू नका. आदल्या दिवशी जर तुम्ही तुळशीपत्र अर्पण करणार असाल तर आदल्याच दिवशी तुम्ही तुळशीपत्र तोडून ठेवा किंवा विकत आणा. आता तुळशीपत्र आपल्याला अर्पण करत असताना काय करायचं आहे, तर विष्णू सहस्त्रनामावलीचे आपल्याला पठण करायचं आहे. म्हणजेच काय, तर विष्णूंची 1000 नावे आपल्याला घेत आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचे आहेत. मग तुम्ही रामाच्या फोटोला करा, मूर्तीला करा, विठ्ठलाला अर्पण करा, विष्णूंना अर्पण करा. तुमच्याजवळ फोटो असेल, मूर्ती असेल किंवा बाळकृष्णांना अर्पण करा. तुमच्याजवळ कोणत्याही देवाचा यापैकी फोटो असेल, मूर्ती असेल, तर त्यांना आपल्याला 1000 वेळा विष्णूंची नावं घेत आपल्याला तुळशीपत्र आपल्याला अर्पण करायचे आहेत. विष्णू गायत्री मंत्राचे आपल्याला पठण करायचं आहे. पांडुरंगाच्या मंत्राचं पठण करायचं आहे. विष्णू सहस्त्रनामाचे पठण करायचं आहे. विष्णू सहस्त्रनामावलीचे आपल्याला यावेळेला पठण करायचं आहे. नाम वेगळं आणि नामावली वेगळी. नामावलीमध्ये आपल्याला 1000 वेळा विष्णूंची नावे घ्यायची आहेत आणि स्तोत्र म्हणता असताना विष्णू सहस्त्रनामाचे स्तोत्र हे जे आहे हे वेगळं आहे आणि नामावली आहे याच्यामध्ये विष्णूंची 1000 नावं आपल्याला या ठिकाणी दिली आहेत. यातील कोणतीही सेवा तुम्ही करा किंवा सगळ्या सेवा तुम्ही करा. जेवढ्या सेवा कराल तितके अनंतपटीने पुण्य आपल्या पदरामध्ये आपल्याला पडणार आहे. सर्वात महत्त्वाची आणि सर्वात विष्णूंची आवडती सेवा म्हणजे व्यंकट स्तोत्राचे पठण आपल्याला या एकादशी दिवशी अवश्य करायचं आहे.
व्यंकटेश स्तोत्राचे पठण जर तुम्ही करू शकत असाल तर ही सेवा रात्री 12 वाजता तुम्ही करायची आहे. रात्री 12 वाजता म्हणजेच 23 नोव्हेंबरला रात्री 12 वाजता ही सेवा आपल्याला करायची आहे. व्यंकटेश स्तोत्र हे सर्वांनाच माहिती असेल. व्यंकटेश स्तोत्राची जी सेवा आहे ही आपल्याला रात्री 12 वाजता करायची असते. एक मंडल म्हणजे 21 वेळा आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचे पठण करायचं आहे. आता ही सेवा तुम्ही रात्री 12 वाजता करणं जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही दिवसभरात तुम्हाला वेळ मिळेल त्या पद्धतीने 3 वेळा वाचा, 5 वेळा वाचा, 9 वेळा, 7 वेळा, 11 वेळा, 21 वेळा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचे पठण अवश्य त्या दिवशी आपल्या घरामध्ये करायचं आहे. तर ज्यांना रात्री 12 वाजता व्यंकटेश स्तोत्राचे पठण करायचं नाही किंवा त्यांना ती दिवसभराची सेवा करायची असेल आणि रात्री जर ही सेवा करायची नसेल तर तुम्ही रात्री 12 वाजता विष्णू सहस्त्रनामाचे पठण अवश्य करू शकता. आणि जी आपण तुळशी अर्पण केल्या आहेत भगवान विष्णूंना किंवा भगवान श्रीकृष्णांना ज्या तुळशीपत्र अर्पण केल्या आहेत, या ज्या तुळशीपत्र आहेत या आपल्याला दुसऱ्या दिवशी निर्माल्यामध्ये टाकायचे आहेत. आता पहा, प्रबोधिनी एकादशीला ही जी आपण सेवा करणार आहोत, या सेवा करतोय आपण त्या दिवशी उपवास देखील करतोय. आता ज्यांची तब्येत त्यांना साथ देत नाही त्यांनी हे व्रत किंवा उपवास नाही केला तरी काही हरकत नाही. तुम्ही फक्त सेवा करा. कारण ही जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा आपले जे कर्माचे भोग असतात त्या भोगाची तीव्रता आपल्याला कमी करायची असते. सर्वांना माहिती आहे आपण जी सेवा करतो ही सेवा आपण का करत असतो. पहा, आपल्याकडून कधी ना कधीतरी काही ना काहीतरी चूक होत असते आणि ह्या चुकीचा जे कर्म आपण केलेले असेल, जेव्हा आपल्याकडून चुका होतात त्याची भोग, त्याची शिक्षा ही आपल्याला मिळतच असते. पण त्याची जी तीव्रता असते ते किती प्रमाणात तीव्रता असते, ती जी तीव्रता आहे ती या सेवेमुळे आपल्याला कमी करता येते. त्यामुळे अवश्य आपल्याला जी काही आपण सेवा करतो त्यावेळेला आपल्याला मनोभावे ही सेवा करायची आहे, मनापासून करायची आहे. आपण माणूस आहोत, माणूस हे चुकतं. दुसऱ्यांना आपण कधीतरी आपण वाईट बोललेलं असो, असं काहीच नाही की होत की आपण वाईट बोललोच नाही कोणाला, असं होतच नाही. तर आपल्याला वाईट बोलणं होतं. त्यामुळे आपले जे कर्म आहेत या कर्मात आपण चुकतो आणि याची शिक्षा ही आपल्याला मिळत असते. आणि हे जे कर्मभोग आहेत याची आपल्याला जर तीव्रता कमी करायची असेल तर अवश्य आपल्याला या प्रबोधिनी एकादशीला यापैकी कोणतीही सेवा तुम्ही करा, अगदी मनापासून करा. त्याचे जे पुण्य आहे ते आपल्या पदरामध्ये पाडून घ्या. एक लक्षात घ्या, आपण जर त्या दिवशी व्रत करताय, तुम्ही सेवा करताय, पण तुम्ही जर त्या दिवशी जर कोणाची तरी निंदा करत असाल, कोणाचा तरी द्वेष करत असाल तर या ज्या काही तुम्ही सेवा करता, जे काही व्रत करता त्याचे पुण्य किंवा जे आपल्याला फलप्राप्ती आहे ती अजिबात होत नाही. त्यामुळे आपण जेव्हा सेवा करतोय तेव्हा मनोभावे करा. दुसऱ्यांबद्दल चांगले चिंता, आपल्याबरोबर दुसऱ्यांचं देखील चांगलं व्हावं अशी भावना आपल्या मनामध्ये जेव्हा निर्माण होते तेव्हा निश्चितच आपले जे भोग आहेत किंवा जे काही आपले कर्म आहेत यातून आपल्याला नक्कीच मुक्तता मिळत असते. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ.